रायगडवर कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसलेला आणि कोणताही ऐतिहासिक पुरावा नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरून हटवण्यात यावी अशी मागणी माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारकडे केलेली आहे। तसं एक पत्रच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं आहे। छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या अगदी शेजारी एका काल्पनिक कुत्र्याची समाधी आहे आणि त्या ठिकाणी त्या कुत्र्याचा पुतळा देखील उभारण्यात आलेला आहे। हे महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याचं या पत्रात संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलेलं आहे। 31 मे पर्यंत हा पुतळा हटवण्यात यावा असं सुद्धा त्यांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे। रायगड किल्ल्यावर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या अगदी शेजारी वाघ्या कुत्र्याची समाधी बांधण्यात आलेली आहे आणि त्यावर एक कुत्र्याचा पुतळा देखील उभारण्यात आला आहे। या गोष्टीला कोणताही ऐतिहासिक आधार नसल्याचं सांगत शिवभक्तांनी त्या पुतळ्याला अनेकदा विरोध केलेला आहे। याआधी एकदा मागच्या काळात शिवप्रेमींनी तो कुत्र्याचा पुतळा हटवला होता, पण प्रशासनाने तो पुतळा पुन्हा त्या ठिकाणी आणून बसवला। त्या पुतळ्याला आता पोलिसांचं संरक्षण देखील देण्यात आलेलं आहे। आता संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी ही सरकारकडे केलेली आहे। वाघ्या कुत्र्याची समाधी ही अलीकडच्या मागील काही काळात बांधण्यात आली असून ते रायगडवरील अतिक्रमण असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे। संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या पत्रात काय म्हटलं आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड आणि याच रायगड येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या अगदी शेजारी कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना उभारण्यात आलेली आहे। सदर वाघ्या कुत्र्याचा आणि शिवकालीन इतिहासाचा कोणताही संबंध नाही। कोणत्याही प्रकारचा उल्लेख या कुत्र्याबाबत इतिहासात आढळून आलेला नाही किंवा येतही नाही। भारतीय पुरातत्व विभागाने सुद्धा सदर समाधी किंवा ही संरचना व वाघ्या कुत्र्याचं कोणतेही ऐतिहासिक दाखले महत्व याबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती उपलब्ध नसल्याचं किंवा त्यांच्याकडे कोणतेही पुरावे देखील उपलब्ध नसल्याचं हे अनेक वेळा सांगितलेलं आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या शेजारी एका काल्पनिक कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। तसंच शिवभक्तांच्या श्रद्धेची कुचेष्टा आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची घोर प्रतारणा आहे। कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्व नसलेली ही सदरील वाघ्या कुत्र्याची समाधी नाम जे काही उभारण्यात आलेलं आहे बांधकाम हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार 31 मे 2025 पर्यंत सदरील अतिक्रमण हे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटवण्यात यायला पाहिजे किंवा ते यावं। भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार भारतीय पुरातत्व विभागाचे काही धोरण आहे त्यानुसार 100 वर्षांपेक्षा अधिक पुरातन असलेली संरचना ही संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते, त्याची गणना होते। त्यामुळे वाघ्या कुत्र्याची समाधी ही 100 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच या जे काही कालमर्यादा आहे ह्या पूर्ण होण्याचे हे हटवणं अत्यावश्यक आहे असं संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हटलेलं आहे। तसंच ही आता समाधी खरंच सरकार हटवणार का हे पाहणं उत्सुकतेत राहील। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।